शिर्डी राहता परिसराला हादरवून टाकणाऱ्या अपहरण हत्याकांडाचा अखेर पर्दाफाश झाला। नगर एलसीबी काय करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आले। दगडाच्या खाणीत लपलेल्या टोळीला व मोक्का लागलेल्या या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी वेढा घालून फिल्म स्टाईल जेरबंद केले। या आरोपींकडून सुमारे 20 लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला। या टोळीने एका तरुणाला टायरवर टाकून त्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते। काय आहे हा धक्कादायक प्रकार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी आणि राहता परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाच्या अपहरणाचा अत्यंत धक्कादायक उलगडा झाला। अपहरण करून सचिनचा खून केल्याची भीती खरी ठरली। ज्याची शंका होती तेच अखेर निष्पन्न झाले। हा खून अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली। त्याच्यासोबत एका साथीदारालाही जेरबंद करण्यात आले। आता हे सगळं प्रकरण काय होतं ते आपण सविस्तर समजून घेऊ। शिर्डी येथील हॉलिडे पार्क परिसरातील रहिवासी असलेले सचिन कल्याणराव गिधे हा तरुण 10 डिसेंबर 2025 रोजी शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे गेला होता, परंतु त्यानंतर तो घरी परतलाच नाही। 10 डिसेंबरला सचिन याची पत्नी श्रद्धा गिधे यांना प्रवीण वाघमारे याचा फोन आला। फोन करून सचिन खूप माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील अशी थेट धमकी प्रवीणने सचिनच्या पत्नीला दिली होती। पती घरी न परतल्याने आणि धमकीचा फोन आल्याने श्रद्धा गिधे यांनी 15 डिसेंबर रोजी राहता पोलीस ठाण्यात आपला पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी प्रवीण उर्फ 50 वाघमारे आणि दीपक पोकळे यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला। सचिन गिधे यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली होती, मात्र सुरुवातीला पोलिसांच्या हाती फारसे काही लागत नव्हते। तपासादरम्यान समोर आले की आरोपी प्रवीण वाघमारे आणि त्याच्या टोळीने 10 डिसेंबरला केवळ सचिन गिधे याचेच अपहरण केले नव्हते, तर त्याच दिवशी गौतम कैलास निकाळे या तरुणावरही जीवघेणा हल्ला केला होता। गौतमला साकुरी शिवारात नेऊन तेथे दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत गौतमचा पाय फ्रॅक्चर झाला होता। एकाच दिवशी 2 गंभीर गुन्हे घडल्याने राहता आणि शिर्डी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला। स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे गुंगारा देणारे दीपक पोकळे। दीपक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने तो अत्यंत चालाखीने आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव अशा विविध शहरांमध्ये छापे टाकले। तब्बल 15 दिवस पोलिसांनी या गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांचे जाळे विणले। अखेर 6 जानेवारी 2026 रोजी पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून एक क्लू मिळाला। खात्रीशीर माहिती मिळाली, दीपक पोकळे हा संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवार येथील एका निर्जन दगडाच्या खाणीत लपून बसला आहे। माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने रात्रीच्या वेळी या खाणीला चहूबाजूंनी वेढा घातला। अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या दीपक अंबादास पोकळे वय 34 राहणार लाहोरे आणि त्याचा साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर वय 21 राहणार पिंपळगाव जलाल येवला यांना पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले। हा सगळा थरार अगदी एखाद्या क्राईम चित्रपटात असतो तसाच होता। पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोकळे व दरेकर यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। आता ही प्रत्येक गुन्हेगाराची स्टाईल असते, परंतु पोलिसांनीही आपल्या खाक्या दाखवतच एक धक्कादायक माहिती समोर आली। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, पण त्यांनी नेमकं काय केलं हे ऐकून पोलिसही चक्रावून गेले। सचिन गिधे आणि आरोपींमध्ये अनैतिक संबंध तसेच काही आर्थिक व्यवहारांवरून वाद होते। याच वादाचा काटा काढण्यासाठी दीपक पोकळे, प्रवीण वाघमारे, गणेश दरेकर आणि कृष्णा वाघमारे यांनी मिळून सचिन गिधे यांचा खून केला। एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी अत्यंत क्रूर मार्ग अवलंबला। त्यांनी सचिनचा मृतदेह जुने टायर्स आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकला, जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये आणि पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये। पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली 15 लाख रुपये किमतीची विना क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी आणि 72,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असा एकूण 15,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। मुख्य आरोपी दीपक पोकळे हा साधा गुन्हेगार नसून त्याच्यावर शिर्डी, राहता, लोणी, संगमनेर आणि कोपरगाव परिसरात तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत। यामध्ये मोकाका, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी आणि आर्म ऍक्ट यासारख्या कलमांचा समावेश आहे। त्याच्या अटकेमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा दणका बसला आहे।
पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे। तसेच दीपक पोकळे यांनी जिल्ह्यात कोणाकडून खंडणी मागितली असेल किंवा कोणाला धमकावले असेल तर अशा नागरिकांनी न घाबरता पोलीस प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास आता राहता पोलीस करत असून यातील इतर फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक करण कुमार कबाडी यांच्यासह उपनिरीक्षक दीपक मेढे, अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल द्वारके, भीमराज खरसे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्यासह संपूर्ण पथकाने मोलाची भूमिका बजावली। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।